व्यासपीठावर उपस्थित असलेले हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज ज्यांनी आशीर्वाद देऊन गेले ते रामराव महाराज डोक, हरिभक्तपरायण संदीपान महाराज शिंदे, संजय महाराज पाचपोर, बाऊळगावकर शास्त्री, पंढरनाथ महाराज तावरे नाना, बाळकृष्ण महाराज गिरगावकर, महंत तपस्विनी नागराज बाबा महानुभाव, कृष्ण महाराज नवले, शिवाजी महाराज काळे, तुषार भोसले, प्रिया शरणजी महाराज, डॉक्टर भागवतजी कराड, संजयजी केनेकर, अनुराधाताई चव्हाण, नारायणजी कुचे, विवेकजी देशपांडे, इथून आत्ता सत्कार करून गेलेले अब्दुलजी सत्तार आणि व्यासपीठावर असलेले सर्व महाराज मंडळी, एक पुरुषोत्तम महाराज पण आहे तिथे, पुरुषोत्तम महाराज आणि सर्वच वारकरी बंधू आणि भगिनींनो, कारण इकडं दृश्य पाहून मला असंच वाटतं की सगळे वारकरी इथं बसले आणि काही जण टोप्या घातल्यामुळे ओळखू पण येईना. रामू काका आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी हा जो आजचा कार्यक्रम ठेवला आहे, दरवर्षी ते असा सत्काराचा कार्यक्रम करतात, कधी कीर्तनही करतात. अशा कार्यक्रम पण आता यावर्षी हा सहस्र चंद्रदर्शनाचा कार्यक्रम किंवा आज 80 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्याने हा कार्यक्रम ठेवला आहे. मला सुरुवातीला वाटलं की नेहमीसारखा कार्यक्रम असेल आणि पत्रिका पाहिल्यानंतर सर्व महाराजांचे नावं त्याच्यात मी पाहिले आणि आता या सगळ्या महाराजांनी जो आशीर्वाद दिला, आपणही जो आशीर्वाद दिला, त्या आशीर्वादाची शिदोरी आता मला पुढच्या आयुष्यासाठी निश्चित उपयोगी पडेल असं मला वाटतं. हे खरं म्हणजे तहान लाडू भूक लाडू आहे विचाराचे, आणि हा विचारच माणसाला पुढे घेऊन जातो. माणूस विचाराने एकदा पक्का झाला की विचारणाबरोबर आचरण येतं आणि आचरणाबरोबर त्याची कृती येते आणि कृती आली की माणूस पुढे जात असतो आणि त्याला लोकांचं सहकार्य मिळत असतं आणि लोकही शोधत असतात चांगल्या माणसाकडे, चांगल्या माणसालाही शोधत असतात, त्याच्या भोवती पण गोळा होतात. नैसर्गिक नियम आहे, हा नैसर्गिक नियम आहे. आणि म्हणून ज्याला ज्याला चांगलं वागता आलं त्याच्या भोवती माणसं निश्चितपणे राहतात, हेही आपण डोळ्यांनी पाहतोय. आता मला कारण आता 80 वर्ष झाले, मी 80 वर्ष होणार होते म्हणूनच मी यावर्षी ठरवलं पण होतं की 24ची निवडणूक लढायची नाही. हे आधी 1.5 वर्ष आधी सांगितलं होतं. सुहासनी त्याच्याकडं एक फराळाचा कार्यक्रम दिवाळीला केला आणि त्या फराळाच्या कार्यक्रमामध्ये सगळेच होते कार्यकर्ते, आणि मी गेल्यानंतर मला बोलायला लावल्यानंतर माझ्या तोंडातून काही विचार केलेला नव्हता, आधी ठरवूनही गेलेलो नव्हतो, पण सगळं विचार सरळ आला की आता मी त्यांना म्हटलं की आता मी पुढची चालदारकी करणार नाही. माझी चालदारकी वर्ष 1.5 वर्षावर आली
आता पुन्हा चालदारकी करणार नाही. आणि त्याचा अर्थ लोकांना समजला की मी पुढची निवडणूक लढणार नाही आणि सगळ्या नेत्यांना पण सांगून टाकलं. मला त्यादिवशी बाळूगाव शास्त्रींनी फोन केला होता की फार चांगला निर्णय केला म्हणून. माझ्या मनात असं होतं की आपण खरं म्हणजे शाळा सोडल्यानंतर शेती करावी हा डोक्यात विचार होता. आणि शेती करून आपलं कारण चांगली आमच्या परिवारामध्ये काका तर आमच्यात 50 एकर जमीन होती. त्यामुळे एक चांगली शेती करावी असं डोक्यात. आणि शाळेतून जेव्हा येत होतो तेव्हा शेतीत काम करत होतो. मला असेच एकदा पाहुणे आले पाहायला आणि मी सुट्टीचा दिवस होता, घरी नांगर चालू होता. मी म्हणलं मला धरायचा नांगर आणि नांगर धरत होतो, चांगला दाबून धरत होतो. बैलसुद्धा मागे येत होते, इतका दाबून धरत होतो. कारण ज्याला नांगर माहीत आहे धरायचा त्याला हे कळेल की मोठा फट्टा घेतला आणि नांगर दाबला की बैलाला सुद्धा ओढता येत नाही. आता हे मला तिथं पाहायला आले पाहुणे आणि मी नांगरावर होतो. त्यामुळे त्यांना वाटलं अरे पोरगं असंच राहणार, शेतात राहणार, याचं काही खरं नाही. त्याने काही मला मुलगी दिली नाही. सांगायचं तात्पर्य की आमच्या घरात आजोबा अगदी 100 वर्षापर्यंत जगलेत. पण ते सुद्धा ते एक धान्य पेढी चालवायची. त्यावेळेला पद्धत असायची खेड्यात. आता साधारणतः 90-95 वर्ष किंवा 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते इतके वर्ष धान्य पेढी चालवायची की आषाढाच्या महिन्यात लोकांना खायला लागायचं. काही मिळत नव्हतं कारण धान्य संपत होतं. बाजरी यायला काही थोडा उशीर होत होता, मूग यायला उशीर होत होता. अशा काळात लोकाला ते दीडीने धान्य द्यायचे आणि पुन्हा मग खळ्यावर ते वसूल करायचे. त्यांना लिहिता येत नव्हतं. लिहिणारा माणूस दुसऱ्याच घरचा असायचा, पण मोजून द्यायचं काम ते करायचे. आणि कधी कोणाची तक्रार नाही, कोणाची काही नाही, हे पाहिलं. माझ्या वडील काही शिकलेले नव्हते, पण माझे वडील आणि माझे आजोबा याच्यात कधी कोणाचं भांडण झालेलं मी पाहिलं नाही. एकच भांडण झालं आणि ते माझ्यामुळे. कारण आम्ही नदीत पोहायला जात असताना एका पोराला चांगलं मारलं आणि ते रडत रडत घरी गेलं. त्याचा बाप आला घरी, मग ते आजोबाला वडिलाला भांडत बसले. मी तर बाहेरच होतो. तेवढंच एक भांडण मला आठवतं की ते माझ्यामुळे घडलेलं. आणि म्हणून मला जे काही त्यांचे वडिलांचे आजोबाचं जे काही त्यांनी काम करायचे, माझे वडील गावात लग्न असलं की लग्न उद्या रात्री आहे तर आज रात्री संध्याकाळपासून त्या स्वयंपाकाच्या कामाला जायचे. त्यानं काही म्हणजे मेहनत म्हणून म्हणजे हे नाही, त्याला सहकार्य म्हणून. आणि गावात कोणा गरीब माणसाचं लग्न असू दे, श्रीमंताचं असू दे, माझे वडील त्या स्वयंपाकाच्या घरात असायचे. आणि ते शेवटी दुसऱ्या दिवशी लग्न लागल्यानंतर सगळं जेवण संपल्यानंतर ती भांडी घासून पालथी घालून मग घरी यायची. म्हणजे ते इतकं त्यांना सहकार्य करायचे. त्यावेळेला काही कोणी कोणाला पैसे द्यायचा प्रश्न नव्हता. महिला मंडळीतसुद्धा स्वयंपाक करायला जायची. आता वडील इतका वेळ तिथं सहकार्य करायचे हे पण मी पाहिलं. आणि मला असं वाटायचं की आपण खरं म्हणजे असं कुठंतरी काही काम केलं पाहिजे की लोकांना आवडेल. मी 5वी-6वीत असेल, आमच्या गावामध्ये चोर यायचे आणि मग गावकऱ्यांनी ठरवलं की जागरण करायचं, जागरण. आणि मग प्रत्येक घरातले 10 माणसं रात्रभर जागायचे असा नियम केला. आणि मग ते सुरू झालं. आणि तो मग जो जागल्या असायचा, जागल्या त्याला रोज यावं लागत. बाकी माणसं आलटून पालटून आणि तो मात्र रोज. आणि एक दिवस तो आलाच नाही तर काही माणसाला तर सहन झालं नाही.
मग त्याने म्हटलं याच्या भाकरी बंद करा. आणि मग त्या जागल्याच्या भाकरी बंद केल्या. आणि मला ते लक्षात आल्यानंतर मी त्या याच्यात होतो, ऐकत होतो, लहान होतो. मी त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्या आमच्या मागवाड्यात गेलो. आणि त्याचं माझ्या इतकं वयाचा पोरगा होता, नाथा म्हणून त्याचं नाव. त्याला म्हटलं तू आण टोपलं, चाल भाकरी मागायला, मी तुझ्या मागे येतो. दिली तर घे, नाही तर नको घेऊ. माझ्या घरी आलं तर मी वाढणार, तू चाल हिंड. आणि ज्याने हा नियम केला होता, ज्याने म्हटलं तू यायचं नाही, त्याच्याच घरी पहिलं पाठवलं. आणि त्याच्या बायकोला काहीच माहिती होतं. ती रोजच्या प्रमाणे भाकरी घेऊन आली, त्याच्या टोपल्यात टाकली आणि सगळ्या घरोघरी मिळाल्या. आता हे मला त्याच्यावर अन्याय वाटला, त्या जागल्यावर अन्याय वाटला मला. आणि म्हणून मला असं वाटलं की आपण याला मदत केली पाहिजे. आणि म्हणून त्यापासून स्वाभाविकपणे माझ्या मनामध्ये अशा गोष्टी घडत गेल्या. आणि म्हणून कोणालाही मदत करण्याची माझी जी इच्छा आहे ती मी कायम ठेवली. आणि म्हणून मग आत्ता आम्ही एक ठरवलं आहे लहानपणापासूनच की खरं बोलायचं. आमचे प्रमोद महाजन सांगायचे की खरं बोलायचं म्हणजे आपल्याला कुठं साधू संत व्हायचं नाही, कारण खरे बोलणारे साधू संतच असतात, बाकी कोणी नाही. त्यामुळे आपल्याला साधू संत व्हायचं नाही. पण खरं बोललं तर ध्यानात ठेवा लागत नाही. आणि खोटं बोललं तर ते ध्यानात ठेवावं लागतं. आणि मग किती वेळा खोटं बोलणार, किती वेळा ध्यानात ठेवणार. आणि मग कधी न कधी माणसं पकडल्या जातात. आणि म्हणून मग ते अशा प्रकारचे माणसं देखील लोकांच्या मनातून उतरतात. म्हणून खोटं कधीही बोलायचं नाही. मी आयुष्यात नाही बोललो. मला कोणी पण सांगा की तुम्ही असं खोटं बोलले होते ना, सांग. किती जरी वर्ष झाले तरी माझ्या ध्यानात आहे, मी कुठेही बोललो नाही. कारण काय, नाही बोलायचं ठरलं ना एकदा. एखादी चूक झाली तरी मी म्हणतो झाली चूक. म्हणजे आमच्या राजकारणामध्ये कोणाला काही देताना घेताना बऱ्याच गोष्टी, त्याला कसं दिली विहीर, तो कुठे आपल्या पार्टीचा आहे, तो दुसऱ्या पार्टीचा आहे, अशात पण केलं की तेव्हा झालं. एकदा दिली त्याला, तुला पाहिजे तर तुला देईल, पण आता दिली त्याला, जाऊ दे, हे माझं धोरण राहिलं. आणि कधी कोणाच्या याच्यामध्ये वैयक्तिक याच्यामध्ये मी फारसं कोणाला त्रास दिला नाही आणि ते माझ्या हातून घडलं नाही. मला एक गोष्ट जरूर सांगायची की मी नंतर वाचली ती गोष्ट. महात्मा गांधीचे जे शिष्य होते आचार्य विनोबाजी भावे, अतिशय गाढे विद्वान, अतिशय गाढे विद्वान. त्यांनी एकदा असंही म्हटलं की ज्यावेळेला आपला भारताचा झेंडा 15 ऑगस्टला आपण फडकवला, त्याच दिवशी आपली शिक्षा नीती बदलायला पाहिजे होती. कारण त्याच्या आधी इंग्रजाची शिक्षा नीती होती. पण मला त्यांचं दुसरं वाक्य फार चांगलं महत्त्वाचं वाटलं आणि ते मी वाचलं. ते माझ्या आचरणात आहे. इथं उशिरा वाचलं आहे. त्यांनी काय म्हटलं आहे विनोबाजी भावेंनी, हे बघा, म्हणजे माणूस जन्माला आला की त्याला 3 कागद देतात. 3 कागद असे पूर्ण पेजचे 3 कागद देतात. पहिल्या कागदावर लिहिलं जातं त्याचा जन्म, तिसऱ्या कागदावर लिहिलं जातं त्याचा मृत्यू. जन्म आणि मृत्यू, आणि याच्यामध्ये जे आहे तो तिसरा कागद आहे ते आपलं जीवन आहे. ते आपलं जीवन आहे. आणि त्या कागदावर तुमच्या जीवनात काय काय लिहिलं जातं, त्या कागदावर तुमच्या जीवनात काय काय लिहिलं जातं त्याच्यावर तुमचं सगळं भविष्य अवलंबून असतं. आणि मग त्याच्यावर चांगलं लिहिलं जावं, चांगलं लिहिलं जात असेल तर मी कधी त्याची चिंता केली नाही, त्याच्याकडे पाहिलं नाही. लिहिलं, जे चांगलं केलं ते लिहिलं जाईल. पण एक गोष्ट ध्यानात ठेवली की त्या कागदावर किंवा आपल्या जीवनात
कुठे वाईट लिहिलं जाऊ नये, कुठे वाईट लिहिलं जाऊ नये याची काळजी घेतली. चांगलं लिहिल्याबद्दलचं मला सुख नाही, दुःख नाही, पण वाईट लिहिलं जाऊ नये याचा कायम विचार मनामध्ये रोज रोज मनामध्ये ठेवला. आणि म्हणून रोज आपला दिवस जाताना आपल्या हातून काही चूक तर घडली नाही ना याची काळजी आपण घेत राहिली पाहिजे. आणि याची काळजी ज्यावेळेला आपण घ्यायला लागतो त्यावेळेला माणसं स्वाभाविकपणे पुढे जातात, त्याच्या भोवती लोक जमा होतात, तिथं जाल तिथं त्यांच्याकडे माणसं जात असतात. आता मी मंत्री पण होतो, आमदार होतो, मंत्री होतो. मंत्री काळात देखील आता माझ्याकडे ते रेशनचं दुकानाचं सगळं प्रकरण असायचं. आणि त्याच्या आधी कोणत्याही मंत्र्यांनी आधी किंवा नंतर जे निर्णय द्यायचे ते दोन्ही बाजू ऐकून घ्यायचे आणि मग 8-15 दिवसाने महिना 2 महिन्यांनी निर्णय द्यायचे. अशी पद्धत मी ती पद्धत नाही अवलंबली. दोन्हीचं ऐकून घेतलं की मी सांगायचो याचं चूक आहे, तुझं बरोबर आहे, लगेच तोंडावर, म्हणजे निकाल झाला. म्हणजे राखून ठेवून नंतर फोनाफोनी करण्यापेक्षा आम्ही सगळ्या कर्मचाऱ्या देखत, सगळ्या ह्याच्या देखत, तो वकिला देखत निर्णय सांगायचो. म्हणजे पुन्हा काही भानगडच नाही. त्याच्यातले आमचे सागर इथं बसले, त्यांना माहीत आहे, ते पण माझ्याबरोबर होते काही काळ. तर निर्णय त्याच दिवशी, म्हणजे कोणाचा वशिला नको, कोणाचं बाबा फोन नको, कोणाचं हे कर ते कर, अहो भेटायला येऊ का, कसं येऊ, सकाळी येऊ का संध्याकाळी येऊ, काही भानगड नाही, काही भानगड नाही. ठरवलं ना आपण. आणि माझे निकाल जे होते ते मी सांगत होतो, तुला पटले नाही ना, तुला सगळी कागद देतो, जा माझ्या विरुद्ध हायकोर्टात, हे पण सांगायचं. तुला एकच मार्ग आहे, हायकोर्टात जायचं. तर माझं पटलं नाही निर्णय तर तू हायकोर्टात जा, तुला सगळे कागद देतो. असं अनेक वेळा मला लोक म्हणायचे की बाबा तुम्ही जरा नंतर द्या वगैरे. मिळलं नाही, मी निर्णय सगळ्याच्या देखत देणार. म्हणजे तिथलं वकील असायचे, पक्षकार असायचे, अधिकारी असायचे, ते मी केलंय. दुसरी गोष्ट की मी काही काळ रोजगार खात्याचा मंत्री होतो. आता त्या खात्यात एवढ्या टीका यायच्या. रोजगार हमी अर्ध तुम्ही अर्ध आम्ही, अशा सगळ्या खात्यात आधीचं ऐकलं मी. कारण मी रोजगार हमीचं काम फार चांगलं, कारण मी आमदार असताना मतदारसंघामध्ये रोजगार हमीतून 600 पाझर तलाव केले. ती रोजगार हमी नसती तर एकही झालं नसता. सगळ्या गावात पाझर तलाव. काही मोजके गाव सुटले असतील एखाद्या वेळेला, कारण तिथं साईट नसेल मिळत तर. आणि त्यामुळे अशा रोजगार हमीचा मंत्री असताना मी काय केलं, मी अण्णासाहेब हजारेंना बोलवलं मीटिंगला मंत्रालयात. अण्णासाहेब हजारे होते, आमचं तो मराठवाड्याचा बॅकलॉग काढणारे देशमुख का देशपांडे होते, दांडेकर दांडेकर होते. त्याच्यानंतर ज्याने रोजगार हमी काढली ते नाचो पागे, ते पागे तर वारले होते, त्यांच्या मुलाला बोलवलं. आणि सर्जेराव ठोंबरे पण माझ्याबरोबर त्यावेळेला, त्यांना पण घेऊन गेलो होतो मी, की त्यांनी पाणी या विषयावर PhD केली, पाणी. आणि पाण्याचा जो आयोग नेमला होता मनोहर जोशी आणि गोपीनाथराव मुंडेंनी, माधवराव चितळ्यांच्या नेतृत्वाखाली त्याचे ते सदस्य होते. आणि म्हणून मग त्यांचं ते साक्षीदार आहे. मी अण्णासाहेब हजारेंना म्हटलं, तुम्हाला याच्यात काय बदल पाहिजे ते सांगा, मी सगळे बदल करतो. मला ही योजना शेतकऱ्याच्या हिताची आहे. रस्ते तिन्ही झाले, पाझर तलाव त्यांनी झाले, नाही तर आपल्या गावाला रस्ताच मिळाला नसता.
इतकी त्या रोजगार हमीमध्ये ताकद आहे. आत्ताचे रोजगार हमी नाही म्हणत, त्यावेळची सांगतोय. आत्ताचे रोजगार हमी नाही, कारण आता रस्ते राहिले नाही, पाझर तलाव राहिले नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं त्यावेळेलाही मला जे काही ते जितकं स्वच्छ आणि निर्मळ राहता येईल, कारण शेवटी लोकाला दिसतंय माझ्या याच्यात कुठलीही टीका झाली नाही, कोणी पेपरमध्ये काही लिहिलं नाही, आणि त्यामुळे माझा तोही कार्यकाल चांगला गेला. अध्यक्ष असताना तर मला अचानक अध्यक्ष केलं. खरं मी त्या खुर्चीवर कधी बसलो नव्हतो, मी त्या खुर्चीवर कधी बसलोही नव्हतो. पण तरी मला सांगितलं की तुम्हाला पहिला अनुभव आहे आणि या अनुभवामुळे तुम्ही ती खुर्ची तिथं तुम्ही ते अर्ज भरा. मला म्हटलं बरं तिथं आपल्याकडे चांगले कार्यकर्ते ते पुढं तिथं काम केले त्यांना देऊ. तर नाही म्हणे तुम्हाला तिथं जावं लागेल. म्हणजे ठीक आहे मी जातो. तिथं गेलो तर मी जे काही 5 वर्ष काम केलं त्या कामाच्या अनेकांनी मला पावत्या दिल्या, पण एक पावती माझ्या मनामध्ये जी कायम राहणार आहे ती म्हणजे आमचे नरेंद्र चपळगावकर स्वर्गीय, आता ते राहिले नाही आपल्यामध्ये, पण ते हायकोर्टाचे जज होते बरेच वर्ष. आणि मग इथे पण सामाजिक कामात होता. तर ते चपळगावकर साहेबांनी मला एकदा म्हणले की तुझं काम पाहायला यायचं. म्हणलं या, कधी या. ते आले, पाहून गेले. पण नंतर मी पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आलो 19ला. त्यावेळेला ते मला फोन करून त्यांनी सांगितलं, हरिभाऊ तू पुन्हा अध्यक्ष होय, तू 5 वर्ष चांगली विधानसभा चालवली, तूच पुन्हा अध्यक्ष होय. आणि त्यावेळेला तर आमचं सरकार गेलं. पुन्हा 2.5 वर्ष आले तर मी काही कोणाला म्हणलं नाही मला मंत्री करा, मला काही करा. म्हणलं नको, आता आपल्याला त्या वाटेला जायचं नाही आता. तर त्यामुळे त्याही वेळेला ते 5 वर्ष गेले. आणि सगळं मला मनापासून वाटत होतं की आता आपण थांबलं पाहिजे, कारण ज्याला थांबायला पाहिजे ते थांबत नसल्यावर लोक त्याला थांबवतात. म्हणजे लोकांनी थांबवल्यापेक्षा आपण आपलं थांबलेलं बरं आहे. आणि म्हणून लोकांनी मला थांबवलं नसतं. मला लोक खूप बोलले त्यावेळेला. मी हा निर्णय जाहीर केला त्यावेळेला खूप लोक रडले पडले. तुम्ही असं काय केलं, तुम्ही आम्हाला काहून नाही विचारलं. म्हणलं अरे हो दे, आता किती वर्ष करायचं. म्हणलं खूप वर्ष झालेत. आणि म्हणून मग त्यावेळेला मला हे सगळं झालंय. पुढे निवडणुका आल्यात. जो कोणी उमेदवार पार्टीचा येईल त्याचं काम करण्यासाठी मी चालूच होतं माझं काम. जसं मी थांबलोय 1.5 वर्ष, पण म्हणून सोडलं नव्हतं. तर नाही झालो, काही होऊ शकतं, म्हणून आपण ते काम चालू ठेवायचं. मतदारसंघात 19ला आमच्या मतदारसंघामध्ये कोणत्या गावाचे माणसं असं नाही म्हणले. मी पण गेलो प्रचारला काही ठिकाणी, तर ते असं नाही म्हणले नाना हे आमचं काम राहिलं. असं काही काम ठेवलं नव्हतं, सगळे कामं करून टाकले होते. आणि त्यामुळे आता ते केलेली कामं आहेत ते मात्र आता चालू राहतील. त्यावेळेला मंजूर झालेली आणि सगळ्याला समाधान त्यावेळेला झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की या कामामध्ये मी समाधानी होतो. आणि समाधानानंतर आता मला असं वाटलं की आपल्याकडे काही संस्था आहे, शिक्षण संस्थेचं एक काम आहेच, आणखी दूध संघाचं एक काम माझ्याकडे होतंच आहे, माझा कारखाना आहे, साखर कारखाना, याच्यात अधिक लक्ष घालावं असं म्हणत असताना 27 जुलै 2024ला मी आमचे जे सागर आहेत माझे PS, तर ते मंत्री असताना त्यांना इथून नेलं होतं. मुरलीधर काकडे हे माझ्याकडे एकदा आले आणि त्याने म्हणलं की नाना
या नायब तहसीलदार आपल्याकडे सागर नावाचे, मी त्यांना पाहिलं पण नव्हतं त्यावेळेला. तर तेव्हा त्यांचं खातं, त्यांचं टेबल बदलून टाकलं तहसीलदारने, आणि त्यांचं टेबल होता रेशन दुकानाचं धान्य वाटायचा. तर मी म्हटलं तर मुरलीधर काकडे म्हणजे खरं बोलणारा माणूस, आणि तोही रेशन दुकानदार होता. पण त्याने मला सांगितल्यामुळे मी त्याने म्हटलं असं आहे का, इतका चांगला माणूस असेल तर मी तू घेऊन जात होतो तुम्हाला दुसरं. मी त्या खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला. मी म्हटलं असतं तहसीलदारला तर सहज त्याचा टेबल त्यांना मिळाला असता, पण मलाही माणसं पाहिजे होती चांगले म्हणून मी त्यांना घेऊन गेलो. ते अजून आता माझ्या बरोबर आहे. त्यांचा सत्कार गावकऱ्यांनी ठेवला होता. ते जुलै महिन्यात रिटायर झाले आणि सरकारी नोकरीतून, आणि त्यांच्या सत्काराला 4 मंत्री येणार होते आणि मी एक 5वा. तर आणि आले होते, त्याच्यातले 4ही काँग्रेसचेच होते ते मंत्री. त्यांच्या हाताखाली याने काम केलं ते काँग्रेसचे मंत्री, आणि ते पण आले होते. सगळे 4ही आले. एक नागपूरहून आलेत, अकोल्याहून आलेत, कुठं आणखी इकडून आलेत असे. त्यामुळे तिकडे जाताना दामोअण्णा मी बरोबर होतो. आम्ही बीडच्या पुढे मांजरचुंब्याला उतरलो, तिथे नाश्ता वगैरे घेतला आणि गाडीत बसलो. 1 किलोमीटर 2 किलोमीटर गेलो असेल तेवढ्यात एक फोन आला माझ्या फोनवर, आणि त्या फोनवर लिहिलं होतं प्रायव्हेट फोन. आता असले प्रायव्हेट फोन फार कमी येतात, आणि तो प्रायव्हेट फोन म्हटल्यामुळे मला वाटलं की आता कोणाचं पाहावं तरी, म्हणून मी फोन घेतला आणि कानाला लावला. तर त्याने विचारलं की आप हरिभाऊ बागड़े क्या? मैंने बोला हाँ. तो PM साहब बात करने वाले हैं. PM साहब है, नरेंद्र मोदी बोलणार आहे असं ते मला म्हणले. मला वाटलं कोणीतरी गंमत करते आपली आता, कारण PM साहेबाचं काही काम नाही आपल्याकडे, काही संबंध नाही. माझी ओळख होती त्यांची चांगली, कारण ज्यावेळेला त्यांनी एकता यात्रा काढली होती, एकता यात्रा 1992 साली, तर त्यावेळेला काश्मीरच्या लाल चौकात तोपर्यंत कधी तिरंगा फडकला नव्हता. तो तिरंगा तिथं फडकवण्यासाठी त्यांनी जिद्द केली होती. मुरली मनोहर जोशींनी, ते अध्यक्ष होते, हे सेक्रेटरी होते, म्हणजे सरचिटणीस होते, प्रमोदजी पण होते, आणि हे पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर असल्यामुळे ते इथं पण आले होते. आणि इथून मी त्यांना त्यांच्याबरोबर धुळ्यापर्यंत आणि धुळ्याहून पुढे मध्य प्रदेशात त्या प्रांतात त्यांना नेऊन सोडावं एवढी जिम्मेदारी माझ्याकडे असल्यामुळे त्या 2-3 दिवसाच्या काळात त्यांची पण माझी पहिली भेट झाली होती. आणि नंतर मग 2-4 वेळा झाली. अध्यक्ष असल्यावर तर बऱ्याच वेळाला त्यांनी झाली. मी भेटले की ते मला पहिल्यांदा 1-2 वाक्य तरी मराठीतच बोलायचे, काय चाललं हरिभाऊ. तसंच ते वाक्य मला त्यांनी फोनवर विचारलं, म्हणले काय चाललं हरिभाऊ. म्हणले काय नाही, चांगलं चाललं. मैं आपको महाराष्ट्र के बाहर लेके जाने वाला हूँ, किसी को बताना नहीं, मैं सबको बताऊंगा. आता मी दामोअण्णाला पण सांगितलं नाही. माझ्या शेजारी बसले होते, त्यांना काही कळलं नाही. आणि मग रात्री ते डिक्लेअर झालं. मी तर तिथून आलो 10-9 साडेनऊला, 10-10:30ला झोपलो नेहमीप्रमाणे. रात्री 2 वाजता मला मंदाराने रामूकाका उठवायला आले. आता मी एकदा झोपलो की कधी उठत नाही मध्ये. मग त्याने प्रमोदला उठवलं, प्रमोदने मला उठवलं, आणि यांना समोर पाहिल्यावर मी तर दचकलो. म्हटलं काहीतरी गडबड झाली बाबा, इतक्या रात्री आले कोणीतरी. तर मी म्हटलं काय काका. तर तेव्हा तुम्हाला राजस्थानचं राज्यपाल केलं. मी क्षणभर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हटलं केलं ते केलं, करू दे, तुम्ही जा झोपायला, मी झोपतो. एवढी त्यांचे माझे त्याविषयी रात्रीचं बोलणं, बाकी काही नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्याची गेलो.
तिकडे गेल्यानंतर मी 31 तारखेला शपथविधी केला. 28ला इथं कार्यक्रम ठेवले होते. 28चे फुलंब्रीचे कार्यक्रम केले आणि मग मुंबईला गेलो. माझा राजीनामा द्यायचा होता, तो दिला. मुख्यमंत्र्याला वगैरे बाकीच्यांना सगळ्यांना भेटलो आणि गेलो. तर तिथून मला विमान घेऊन आले होते घेऊन जायला. तर त्याच विमानात गेलो आणि दुसऱ्या दिवशी 31 तारखेला शपथ घेतला आणि दिल्लीला गेलो. तर दिल्लीला आमच्या सगळ्या राज्यपालाचा एक बैठक होती आणि ती 3 दिवस चालली. आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्यावेळेला पंतप्रधान, गृहमंत्री वगैरे सगळे हजर होते. मोदीजीचं पूर्ण दिवसभर आमच्याबरोबर असायचे आणि सगळ्या चर्चा वगैरे झाल्यानंतर मग मी राजस्थानला आलो. आणि आता त्याविषयी आता सांगितलं होतं मी की ज्या दिवशी मी शपथ घेतली त्याच्या आदल्या दिवशी मी एखाद्या खेड्यावर की जो तिथं जनजातीचे लोक राहतात, म्हणजे आपण त्यांना इकडं भट असे म्हणतो, असे लोक जिथं राहतात तिथं जाणार. आणि म्हणून मी 30 तारखेला गेलो, 31ला गेलो, राहिलो तिथे. आणि दुसरी वेळ अशी होती की मी माझ्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री ते पण एका खेड्यात जाणार. आणि म्हणून काल सलुंबर नावाचा जो जिल्हा आहे, आदिवासी जिल्हा आहे, 85% किंवा 75% एवढे आदिवासी तिकडे राहतात. तर त्यांच्या एका गावात मी रात्री एका शाळेत मुक्कामाला होतो आणि रात्री पण चांगले लोक जमले एका ठिकाणी. सकाळी पण मोठा कार्यक्रम त्यांनी केला 2-3 हजार लोक जमा करून. आणि मग तो करून मग मी इकडे आलोय. तर आपण आज मला जो आशीर्वाद दिला, जो संतांनी माझ्याबद्दल जे काही अपेक्षा व्यक्त केल्या, त्या सगळ्या माझ्या जीवनामध्ये आता काही त्याचा कुठे हातातून माझ्या हातून दुरुपयोग होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये. माझ्यामुळे कोणाला कोणाची नोकरी गेली, कोणाचं आयुष्य उठलं, कोणा काही असं घडलं नाही. ज्यांनी चूक केली असेल त्याचं केलं असेल. कारण मला असंच मी आमदार नव्हतो. 72चा दुष्काळ, खूप मोठा दुष्काळ. आणि 73 साली खूप पाऊस पडला. एका रात्रीत पाऊस पडला आणि आमचं गारखेड्याचं धरण भरलं एका रात्री. 4 जुलैची घटना आहे, मला अजून आठवते. 4 जुलै. आणि त्यावेळेला माझाच गावचा एक मित्र सुखदेव कसबे म्हणून धनगर समाजाचा, त्याला TB झाला होता. मग मी त्याला अंबाजोगाईला घेऊन गेलो होतो, कारण तिथे एक डॉक्टर चांगले होते सरकारी हॉस्पिटलमध्ये. तर त्याला मी घेऊन गेलो होतो माझ्याबरोबर आणि त्या डॉक्टरला भेटून सांगितलं होतं, परिवाराशी संबंधित ते डॉक्टर होते. आणि म्हणून त्यानं सांगितलं की याला बरा करा. तेव्हा 1 महिना याला ठेवा इथं. मी त्याला 1 महिना ठेवलं आणि नंतर पुन्हा महिन्यानंतर आणायला गेलो. त्यानं आणलं पण शेतात ठेवलं काही दिवस आणखी. आणि नेमकं त्याच माणसाची विहीर पडली. आणि ती विहीर आम्ही 72च्या दुष्काळात सेंट्रल बँकेकडून कर्ज घेऊन त्यांनी खोदली होती. मोटर पडली, मीटर पडलं, सगळं पडलं. आणि आता ते पाणी उपसायचं तर पुन्हा दुसरी मोटरला मीटर लागत होतं. आणि ते मीटर तो काही इंजिनियर देत नव्हता, आंध्रातला इंजिनियर होता. मला राग आला. खरं म्हणजे मी फार काही मोठा नव्हतं, 30-35 वर्षाचाच असेल. 30-35 वर्षाचं नाही. ही घटना 72ची, म्हणजे 28-27 वर्षाचा होतो. 27 वर्षाचा. मला राग आला. मी सरळ अँटी करप्शन ऑफिसमध्ये गेलो आणि तिथं सगळी हकीकत सांगून, कोणाला माहीत नाही आमच्या गावात, त्या रंभाऊंना सुद्धा कल्पना दिली नव्हती. आणि सरळ जाऊन त्या माणसाला मी अँटी करप्शनमध्ये पकडायला लावलं. दुर्दैव असं की त्याने पैसे घेतलेच नाही, दुसऱ्याच माणसाने हात लावला पैशाला आणि तो सापडला. पण त्या माणसावर जो अन्याय झाला
त्याला ते टी व्हीचा पेशंट म्हणून मी दुरुस्त करून आणलं आणि पुन्हा त्यालाच पैसे भरावे लागायचे, मीटर देत नव्हते. अशा प्रकारचं तेवढं एक घटना माझ्या आयुष्यातली माहिती आहे. बाकी कोणाला काही त्रास दिला नाही. आणि केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात लहानपणापासून बालवयापासून मी संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे दुसरा विचार मनामध्ये कधी आला नाही आणि सतत फिरत राहिलो. मला जे सांगत गेले काम ते मी करत गेलो. मी शेती करायचं ठरवलं होतं तरीही मला शेती करू दिली नाही. मला हे काम सांगितलं, ते काम सांगितलं, शिबिरं करायचे सांगितले, तिकडे आठवड्याचे वर्ग करायचे सांगायचे, तरी मी जायचो. आणि शेवटी की मला विवेकमध्ये काही काळ काम सांगितलं ते पण केलं. नंतर दुष्काळाचं काम 2 वर्ष केलं. नंतर आणीबाणीचं 2 वर्ष काम केलं. त्याच्या आधी जनसंघाचा पूर्ण वेळ मला सांगितलं ते पण केलं. मला जे काम सांगत होते ते मी करत होतो आणि कधी कुठल्या कामाला ना म्हणलं नाही. मला आठवतं 1974 साली छत्रपती शिवाजी महाराजांची 300वी जयंती नाही राज्याभिषेक 300 वर्ष झाले होते राज्याभिषेकाला शिवाजी महाराजाच्या. संघाने असं ठरवलं होतं की त्यांच्या नावाचं एक फोल्डर काढायचं 6 पाणी आणि ते महाराष्ट्रात सगळ्या घरोघर वाटायचं. ही घटना आहे 1974ची. आणि मग आम्ही सगळे वाटून घेतले गावं तालुके. खुलताबाद कोणी घ्यायला तयार होत नव्हतं. खुलताबादला कोणी जायला तयार नव्हतं. मी म्हणलं मी खुलताबादला जातो, मी तिथं वाटतो. आणि मी गेलो खुलताबादला, तिथं पत्रकं पण वाटलेत. आणि म्हणून अशा प्रकारचे जे काम पडेल ते काम स्वीकारायची माझी तयारी असायची आणि ते मी करत गेलो. त्याच्यामुळे मला जी संधी उपलब्ध करत गेले, ती संधी देत गेले, त्या संधीचा मी कधीही गैरफायदा घेतला नाही. उलट त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न केला. आणि तीच खरी म्हणजे माझी जीवनातली शिदोरी आहे. आणि आता ती शिदोरी साधू संतांनी पण दिलेली शिदोरी आहे. ते पुढच्या काळामध्ये मला ती उपयोगी पडणारी आहे. आणि त्यामुळे परमेश्वराला एकच की कोणाचं आयुष्य कोणाच्या हातात नाही, पण आपल्या सगळ्यांचं सहस्रदर्शन व्हावं. 16 होईल की नाही माहीत नाही, पण किमान 80 वर्षाच्या पुढं जावं एवढं तर मला म्हणता येईल. 80 वर्षाच्या पुढं तुम्ही सगळे जावं. आता पुढं जायचं की नाही ते तुम्ही ठरवा. ज्याचं त्याने ठरवायचं पुढं जायचं की नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला, मला या ठिकाणी आपण सत्कार केला, त्याबद्दल मी सगळे व्यवस्थापनाचे आपले सगळ्यांचे मनापासून आभार करतो. आणि रामगिरी महाराजांच्या काकांना कृतज्ञ म्हणून सत्कार करायचा होता तर तो करायला हरकत नाही. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. घाई करू नका, मी थांबणार आहे. महाराज मंडळ